तुरीचं नुकतंच उत्पादन निघालेलं आहे आणि बाजारात फार मोठ्या प्रमाणावर आवक आहे. परंतु सरकारने आतापर्यंतही नाफेडची खरेदी सुरू केली नाही. फक्त नोंदणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकीकडे याच बजेटमध्ये डाळींविषयी आत्मनिर्भर भारत करायचा आहे आणि दुसरीकडे जे 3 महिन्याच्या अगोदर तुरीला भाव 12,000 ते 11,000 ते 12,000 होता. आज मार्केटात हमीभावापेक्षा कमी म्हणजे 7,100 ते 7,200 अशा भावानं मातीमोल भावानं तुरीची विक्री होत आहे. तर शासनानं लवकर नाफेडची खरेदी सुरू करावी. तसेच गेल्या 6 तारखेपासून सोयाबीनची सुद्धा खरेदी बंद आहे. 2,000 जवळपास 2,000 शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यातले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातला भाग वेगळा, परंतु 2,000 शेतकरी एकट्या अमरावती जिल्ह्यातले आहेत. म्हणून शासनानं ती सुद्धा खरेदीची तारीख वाढवावी आणि तुरीच्या बाबतीत लवकरच धोरण घेऊन जे की आपण बजेटमध्ये आत्मनिर्भर तुरींच्या डाळीच्या विषयी जे आश्वासन दिलं ते या निमित्तानं पूर्ण करण्यात येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.